पितृपक्षात दान करण्याचे महत्त्व आहे याबाबत रामायणामध्ये एक कथा आहे. ते आज आपण कथा पाहणार आहोत. एके दिवशी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले होते. ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नाचे कंकण रामास अर्पण केले. तेव्हा राम म्हणाले, मुनिवर्य, वास्तविक मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे, त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात. त्यावर ऋषी म्हणाले, आम्हा तापसी जणांना हे रत्न कंकण काय कामाचे? तू विष्णूचा अवतार असून राजा आहेस, तेव्हा हे कंकण तुझ्या हातातच शोभून दिसेल. ऋषींचे हे वाक्य ऐकताच, हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले, असे श्रीरामांनी प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, रामा, या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे. तेथे मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो. एके दिवशी स्नान करीत असता एकाएकी आकाशात घंटानाद होऊ लागला. मी वर पाहिले, तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले. पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले. थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला. त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते. त्या प्रेताजवळ तो गेला. त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले. मग तो विमानात बसून निघून गेला. तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो. दुसरे दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना पाहिली. हा प्रकार काय आहे ते समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांची विचारपूस केली. ते दिव्य पुरुष म्हणाले, मी स्वर्गभुवनात राहतो, पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही. म्हणून मृत्यू लोकात येऊन क्षुधा शांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो. हे ऐकून मला नवल वाटले. मी विचारले, स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकले आहे. अमृत सेवन केले की कित्येक दिवस भूक लागत नाही. दिव्य पुरुष म्हणाला, तुम्ही म्हणता ते सत्य आहे, पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही. मी पूर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो. प्रजेचा पुत्रवत सांभाळ करत होतो. कोणाशी कधीच वाईट वागलो नाही. मात्र माझ्या हातून जिवंतपणी दीनदुबळ्यांना किंवा अतिथीला, गरजवंतांना अन्नदान झाले नाही. माझे जीवन मी असेच व्यतीत केले. प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले. तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले. मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काहीही मिळाले नाही. याचे कारण विचारले असता चित्रगुप्त म्हणाले, पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला इथे भोजन मिळाले असते, तेव्हा तू ते केले नाहीस. स्वतःच्या पोटा पाण्याचा विचार केलास. आता पुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर. त्यावेळी त्यांनीच मला मृत्यू लोकी येऊन प्रेतभक्षण करण्याचा पर्याय सुचवला. दिव्य पुरुषाची दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुण्य दिव्य पुरुषाला दान दिले. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषाने नवरत्नाचे कंकण दिले. त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून घडू नये म्हणून अगस्त्य ऋषींनी हे कंकण श्रीरामांना भेट दिले. आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो, परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही. ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे. दान करण्याची सवय नुसते लावून उपयोगाची नाही. ते सत्पात्री
झाले पाहिजे, तरच उपयोग होतो. अशा प्रकारे आपण दान करण्याचे महत्त्व आणि रामायणातील असलेली एक कथा पाहिली. आता आपण कोणते दान करावे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर आपण ते आता पाहूया. पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन अमावस्येला समाप्त होतो. 7 सप्टेंबरला सुरू झालेला पितृपक्ष 21 सप्टेंबरला अर्थात सर्व पितरी अमावस्येला समाप्त होईल. या कालावधीत पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान केले जाते. पितृपक्षात दान करणे याला खूप महत्त्व दिले आहे. आपल्या शास्त्रात दान करणे ही एक मोठी गोष्ट आहे. तुम्ही केलेले दान तुम्हाला जास्त पुण्य देते असे म्हणतात. पितृपक्षात केलेले दान शास्त्रानुसार दान थेट पितरापर्यंत पोहोचते आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. तसेच या काळात केलेल्या दानाने पितृदोष देखील दूर होतो. शास्त्रांमध्ये काही विशेष दान सांगितले आहे जे प्रामुख्याने पितृपक्षात केले जाते. गूळ आणि अन्नदान. शास्त्रांमध्ये अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. गूळ, गहू, तांदूळ यासारख्या धान्याचे दान केल्याने अन्न आणि संपत्तीची वाढ होते. विशेषतः खीर, लाडू, तीळ, गूळ आणि तूप यांचे दान अत्यंत पुण्यकारी मानले गेले आहे. चांदीचे दान. चांदीची भांडी, नाणी किंवा ताट यासारख्या वस्तूंचे दान केल्याने पितरांच्या आत्म्यात शांती मिळते. गोदान. हिंदू धर्मात गोदानाला महादान असे म्हटले आहे. पितृपक्षात गायीची सेवा किंवा दान केल्याने जीवनातील अडचणी, समस्या दूर होतात. आजच्या काळात प्रत्यक्ष गोदान सहसा शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही गायीला हिरवे गवत, पोळी किंवा गूळ खाऊ घाला. त्यामुळेही तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. तसेच पितरांचा आशीर्वाद लाभेल. तीळ, सातू आणि जलदान. तर्पणात वापरले जाणारे काळे तीळ, सातू व जलाचे दान पितरांना अर्घ्य अर्पण करण्यासाठी अत्यावश्यक आहे. काळे तीळ आणि जलदान केले तर पितृदोषातून मुक्ती मिळते असे म्हणतात. वस्त्रदान. विशेषतः शुभ्र वस्त्र. शुभ्र वस्त्राचे दान केल्याने पितर प्रसन्न होतात. तुम्ही पितृपक्षात वस्त्रदान करणार असाल तर काळ्या वस्त्राचे दान करू नका, कारण ते निषिद्ध मानले गेले आहे. भूमिदान. शक्य असेल तर भूमिदानाला अत्यंत पुण्यकारक मानले गेले आहे. यामुळे पापाचा नाश होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते. दीप आणि धूपदान. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना तुपाचा दिवा, धूप किंवा अग्नीसारखी सामग्री दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने पितरांचा मार्ग प्रकाशमान होतो. तसेच पितरांना मुक्ती मिळते. आपल्या शास्त्रात दानाला एक विशेष महत्त्व आहे. आपण विविध कारणाने दान धर्म करत असतो. आता पितृपक्षात तुम्हाला जसे शक्य होईल त्यानुसार दान करा. समजा दान करणे काही कारणामुळे शक्य झाले नाही तर किमान एखाद्या गरजवंताला मदत करा. यामुळे तुमच्या पूर्वजांना सुख समाधान मिळेल. त्याबरोबर तुमच्या पुण्यात भर पडेल. अशा प्रकारे आपण रामायणाशी संबंधित पितृपक्षासंदर्भात दान धर्म करण्यासंदर्भातील कथा, कोणते दान करावे याबाबत माहिती पाहिली. इथेपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर धन्यवाद.